त्यांनी जबरदस्तीने माझे क्षौरकर्म केले, माझे मुंडन करून टक्कल केले, दाढी आणि मिशा काढून टाकल्या, माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीतही म्हणजे जानवे देखील काढून टाकले. माझ्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका भूतवैद्याला बोलावले. त्याने विचित्र वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर नजरेने माझ्या हृदयात कोणीतरी सुरी खुपसल्यासारख्या वेदना होत होत्या. मला बांधून त्यांनी माझ्या टकलावर सुरीने जखम केली. त्यावर लिंबाचा रस आणि इतरही अनेक प्रकारचे रस टाकले. मी असह्य वेदनांनी तळमळत होतो. घर सोडल्यानंतर सुब्बय्याला ब्राह्मणाचे भूत लागले आहे, त्यामुळेच तो जानवे घालून मंत्र म्हणत फिरत आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला. तिरुपतीमधील ब्राह्मण समुदायही गप्प राहिला. शहरात आलेला हा प्रवासी सुब्बय्यास आहे आणि त्याला एका ब्रह्मराक्षसाने झपाटले आहे, असेच त्यांनी मानले. मला त्या गावातील प्रतिष्ठित ब्राह्मणांकडे नेले असता मी कर्नाटक देशाचा स्मार्त ब्राह्मण असून भारद्वाज गोत्राचा आहे, मला नमक चमक म्हणजे वेदातील मंत्र येतात आणि मी संध्यावंदन करतो, असे मी सांगितले. त्या प्रतिष्ठित ब्राह्मणांनी माझ्या बोलण्यावर विश्वास न ठेवता त्या लोकांना सांगितले की याला कोणत्या तरी कन्नड ब्राह्मणाचे भूत लागले आहे, त्यामुळे याच्यावर योग्य तो उपचार करून याला पुन्हा सामान्य करून घ्या. जखमांमुळे होणाऱ्या वेदनांनी मी बेशुद्ध झालो. माझे रडणे केवळ अरण्य रुदन म्हणजे व्यर्थ ठरले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझ्यासमोर माझ्यासारखाच दिसणारा काळ्या तेजाचा एक विकृती आकृतीचा इसम बसला आहे. तो माझ्याशी एकही शब्द न बोलता माझ्यात विलीन झाला.